नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत वांग्याची भाजी कशी करायची ती. ज्या नवीन गृहिणी आहेत, ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स उपयोगाला पडणाऱ्या आहेत. चला मग पाहूया आपण वांग्याची भाजी कशी करायची ती. ह्या 4 ते 5 वांग्या घेतलेल्या आहेत, ज्यांना कापून पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत. कापल्याने काय होतात, त्या काळ्या पडतात लवकर, म्हणून आपल्याला पाण्यात ठेवावं लागतात त्यांना. पाण्यात ठेवल्याने लवकर काळ्या पडत नाहीत ते. भाजीसाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट आणि आहे दाण्याचा कूट, जे आपली भाजी झाल्यानंतर आपल्याला लागणार आहे वरून सोडण्यासाठी. हे आहेत काही मसाले: लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनी पावडर, जिऱ्याची पूड. हे भाजीला लागणार आहेत मसाले आपल्याला. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात कांदा टाकूया. कांदा चांगल्या तेलात लाल होईपर्यंत परतूया. आपला कांदा लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो सोडूया. टोमॅटो आधी का सोडायचा? कारण त्याचा स्वाद हा तेलात परतवल्यावर चांगला येतो. आणि मसाला टाकल्यानंतर जर आपण टोमॅटो टाकला ना, तर त्याचा मसाल्यासकट जो वास टोमॅटोला लागतो ना, तो जेवणामध्ये चांगला लागत नाही. म्हणून आधी तेलामध्येच आपण टोमॅटो टाकल्याने ना, टोमॅटोचा जो आंबटपणा असतो आणि जो स्वाद असतो तो आपल्या जेवणामध्ये आपल्याला लागतो. म्हणून आपण आधी कांदा परतवल्यानंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो चांगला परतलेला आहे. आता आपण मसाले टाकूया. मसाले चांगले तेलात परतून घेतल्यानंतर त्याचं तेल सुटेपर्यंत आपण मसाले तेलात भाजणार आहोत. आपण पाहू शकता, मसाले चांगले तेलात भाजून निघालेले आहेत. मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत. पेस्ट नेहमी ही नंतर लास्टलाच सोडावी. आधी सोडल्याने ना मसाला खाली लागू शकतो, कारण अद्रक लसणाची पेस्ट ही खाली भांड्याला चिटकते. त्याच्यामुळे आपण नंतर टाकलेलीच बरी. आता आपण याच्यामध्ये आपली वांगी टाकणार आहोत. वांग्यांना पण आपण चांगलं मसाल्यामध्ये भाजून घेणार आहोत. मसाला चांगला आपल्या भाजीला लागला पाहिजे. आणि मग नंतर वरून थोडंसं पाणी सोडून आपण वाफेवर त्याला शिजवूया. तुम्ही पाहू शकता, आपण मसाला चांगला भाजीला लावलेला आहे. आता आपण थोडंसं पाणी टाकून त्याला वाफेवरती शिजवूया. अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारी अशी भाजी आहे. ही झटपट होऊ शकते. वरण भाताबरोबर या आपण भाकरीबरोबर पण खाऊ शकतो. खूप छान भाजी लागते खाताना. अशा पद्धतीत बनवाल तर खूपच छान लागते ती. थोडंसं पाणी टाकून आपण याला वरून मीठ सोडूया. आणि मीठ सोडल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटं आपण वाफेवर शिजवूया. तुम्ही पाहू शकता, इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण वरून दाण्याचा कूट टाकूया. दाण्याचा कूट वरून टाकल्याने ना खाताना ना शेंगदाण्याचे जे दाणे असतात ते एकदम अतिशय चवदार लागतात भाजीसकट. म्हणून या भाजीमध्ये
दाण्याचा कूट टाकावा. भाजीला एक वेगळीच चव येते. आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर दिसते आहे आणि ती खायला तेवढीच चवदार लागणार आहे. अशा पद्धतीत बनवून बघा. खूप छान लागते भाजी खायला. भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. ही आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. खूप छान भाजी बनते. अशा पद्धतीत बनवा वांग्याची भाजी. माझ्या चॅनलला पाहण्यासाठी तुमचा धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.